मराठी शाळेचो अनुभव, मराठीचे अस्तित्व निर्माण हे शाळेने केले आहे. हाय फाय इंग्लिश शिकतली तांकां मराठीचो गंध नासतलो. हे स्कूल आम्ही जिवंत दवरपाचे प्रयत्न करतात आणि त्यांनी आमकां सहकार्य करपाचे, नाल्यार आम्ही हेचे रस्त्यार उतरतले. एका खासगी शाळेसाठी 60 वर्षांची सरकारी मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे का? गोव्यातील पेडणे तालुक्यातील नागझर येथील सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विद्यालयाच्या अस्तित्वावर संकट आल्याचा आरोप करत पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. जेन्ना आमचे गोंय स्वतंत्र जाल्ले आणि पहिलो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांची एक इच्छा आसली की पोर्तुगालांक धांवडले प्राण. जेन्ना आमी हे जाले, स्वतंत्र जाले, त्यांनी एक जाळे निर्माण केल्ले की गोंयांत, सगळ्या गोंयांत मराठी शाळे ओपन केल्ले. सुमारे 6 दशकांची परंपरा असलेल्या या शाळेजवळ खासगी शाळेला परवानगी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटून सरकारी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जाते. ग्रामस्थांच्या मते ही शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर मराठी भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये जपणारे केंद्र आहे. आमचे ग्रंथ असत, आमचे अभंग असत, आमचे वेगवेगळे जे गोष्टी असत ना, सगळे ती संस्कृतीच आमची मराठीत चलता. दरम्यान पालक आणि ग्रामस्थांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आमदारांनी शाळा वाचवण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. ग्रामस्थांचा आरोप आहे की यापूर्वीही सरकारी शाळा बंद करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र जनतेच्या तीव्र विरोधामुळे तो हाणून पाडण्यात आला. भविष्यात जे पुढचे इलेक्शन असा त्या इलेक्शनाक हेचो परिणाम गव्हर्नमेंटाक भोगूचो पडटलो, कारण ही शाळा असा ही आमची अभिमानाची गोष्ट आहा. ही आमची वास्तुशिल्प असा. ह्या शाळेशी आमच्या रक्ताचे नाते असा. आम्ही ती शाळा बंद करून कशेंच दिवचे ना. वेळ पडलो जाल्यार आम्ही रस्त्यार उतरतले. जर ही शाळा बंद पडली, सर्वतोपरी कारणीभूत आसलो आमचो गव्हर्नमेंटच आसलो, सीएम आसलो किंवा आमचे एज्युकेशन हेचे मिनिस्टर आसतले. या वादावर सरकार काय भूमिका घेणार आणि नागझरची ही 60 वर्षांची शाळा वाचणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.